त्यासाठी प्रति सर्व विभागीय शिक्षण संचालक, उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी, मनपा, नपा सर्व या सर्वांसाठी विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-2026 करता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत शासनाचा संदर्भ दिला आहे। उपरोक्त संदर्भ दिनांक 20 जुलै 2021च्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होण्याकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे। संदर्भामधील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 नुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे। त्यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणीकरता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे। या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक मान्यताप्राप्त या 4 गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कारवाई करावी। नाव नोंदणीकरता सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे। 1. प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रशिक्षणे या टॅबमधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करावी। 2. वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक 30/4/2025 पर्यंत एकूण 12 वर्षे अर्हता सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे। निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत एकूण 24 वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण करणे अनिवार्य आहे। 4. प्रशिक्षण नोंदणी दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून दिनांक 25/4/2025 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील। यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी। सदरचे प्रशिक्षणे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे। 6. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे 4 गट करण्यात आले आहेत। 1. प्राथमिक गट वर्ग 1 ते 4, वर्ग 1 ते 5, वर्ग 1 ते 7, वर्ग 1 ते 8 किंवा इयत्ता 6वी ते 8वी। गट क्रमांक 2 माध्यमिक गट वर्ग 9वी 10वी। गट क्रमांक 3 उच्च माध्यमिक गट इयत्ता 11वी 12वी आणि गट क्रमांक 4 अध्यापक विद्यालय गट। मान्यताप्राप्त कला शारीरिक शिक्षकांची माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी। 7. नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेला SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी। 8. प्रशिक्षणार्थींनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ, सेवार्थ, BPS पोर्टलवरून अचूक असल्याची खात्री करावी। जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ, सेवार्थ, BMC पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नंतर नाव नोंदणी करावी। शालार्थ, सेवार्थ, BMC प्रणालीवर अद्ययावत करायची माहिती खालीलप्रमाणे आहे। स्वतःचे नाव, देवनागरी लिपी, लिंग, जन्मदिनांक, पदनाम, युडायस नंबर, जिल्हा, तालुका, शाळा व्यवस्थापन प्रकार, नियुक्ती दिनांक, शाळेचे नाव, मुख्याध्यापकाचे नाव, मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक, व्यवसाय अर्हता, सेवा कालावधी व्यावसायिक अर्हता वाढवली असल्यास, शैक्षणिक अर्हता, सेवा कालावधीत शैक्षणिक अर्हता वाढवली असल्यास, मोबाईल क्रमांक, ईमेल ID। 10. प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपली अचूक शालार्थ, सेवार्थ, BMC ID, ईमेल ID व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी। 11. आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ, सेवार्थ, BMC या पोर्टलवर नोंदवलेल्या ईमेल IDवर OTP येईल। प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करावी। तसेच आपल्या शालार्थ, सेवार्थ, BMC या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल। प्राप्त OTP नोंदवून नोंदणी पूर्ण करावी।
ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक यांचे व्हेरिफिकेशन होणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाचा अद्ययावत सूचना येणार आहे याची नोंद घ्यावी. 12. नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय व प्रशिक्षण प्रकार, वरिष्ठ व निवड यास पूर्णपणे आपण जबाबदार आहात. 13. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना व मार्गदर्शनपर संदर्भ साहित्य, व्हिडिओ सर्व माहिती www.ma.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 14. या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील, तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यासाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील. 15. इंटरनेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, UPI पेमेंटच्या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल. 16. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी ₹2000, अक्षरी ₹2000 मात्र ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI पेमेंट अदा करणे आवश्यक आहे. 17. एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणतेही प्रशिक्षण परत केले जाणार नाही. याबाबत परिषदेची कोणतेही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी. प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेच्या गाईडलाईननुसार प्रशिक्षणार्थींना लागू राहतील याची नोंद घ्यावी. 18. ज्या कालावधीतील प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठी ते मर्यादित असेल. 19. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणीची ऑनलाईन रिसिप्ट पावतीची PDF जतन करून ठेवावी. सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील असणार आहे. सदरची माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपण नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 20. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःचा रजिस्टर ईमेल ID वरून greattraining.ma.ac.in या ईमेलवर संपर्क करावा. 21. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांचे संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी वेळोवेळी www.ma.ac.in हे संकेतस्थळ पाहावे. 22. प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल. तथापि वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमावर उपलब्ध असेल याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नावनोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे. विशेष सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निर्देशनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नावनोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे. प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. अभय परिहार, अधिव्याख्याता, संपर्क क्रमांक 9004119926. अभय भोसले, विषय सहाय्यक, संपर्क क्रमांक 8208879159. तांत्रिक सहाय्यक, संपर्क क्रमांक 9511874373. कार्यालयीन वेळेत. अशा प्रकारचं संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात वरील प्रकारचे पत्र काढलेले आहे. सदर प्रशिक्षणाची नावनोंदणी ही आज दिनांक 15 एप्रिल 2025 पासून सुरू होत